सन्माननीय अध्यक्ष महोदय, खाली बसा. सन्माननीय सदस्य वर्षाताई आपलं भाषण करत असताना आम्ही सगळेजण ते ऐकतोय, त्यांचे मुद्दे लिहून घेतोय. परंतु जी हरकत सन्माननीय सदस्य शेलार साहेबांनी घेतली, माझ्या सुद्धा ते लक्षात आलं की आयुक्तांना तुम्ही घाबरून ठेवलेला आहे. याचा अर्थ आयुक्तांवर कोणाचा तरी दबाव आहे, आयुक्तांना कोणतरी दमदाटी करतंय, त्यामुळे हे चुकीचं आहे. मगाशी देखील त्याचा खुलासा या ठिकाणी झाला की तिथं प्रशासक राज्य आहे, आयुक्त हे प्रशासक म्हणून काम करतायत, त्यांना स्वतंत्र प्रशासक म्हणून नियमानं काय अधिकार आहेत, त्या अधिकाराचा ते वापर करतात आणि सरकारला तिथं हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. जर काय गैर चुकीचं होत असेल तर सरकार हस्तक्षेप करेल. त्यामुळे सन्माननीय सदस्य शेलार साहेब जे म्हटले ना की अशा पद्धतीने आयुक्तांना घाबरून ठेवलंय तुम्ही, हे आपण रेकॉर्डवरनं काढून टाकावं अशी आपल्याला विनंती आहे. तपासून त्यावर कारवाई केली जाईल. माझी सदस्यांना विनंती की मुंबईची अतिशय महत्त्वाची आणि चांगली चर्चा सुरू आहे. जे सदस्य बोलत आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं भान ठेवून चर्चा करावी. आरोप शेवटी ऐकून घ्या ना जरा. एक लक्षात, मी तुम्हाला बोलत आहे, मी तुम्हाला बोलत आहे ताई, तुम्हाला मी बोलत नाही. मी आज ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या ना, ऐकून घ्या मी काय बोलतोय. फक्त सदस्यांनी सुद्धा बोलताना चर्चा चांगली करावी, विनाकारण आरोप करू नये. आरोप करा, आरोपाशिवाय चर्चा होणार नाही, मला मान्य, पण विनाकारण आरोप करू नये. चांगल्या काय गोष्टी याबद्दल तुम्ही काय बोला, आरोप शेवटी होणारच, परंतु विनाकारण अंगावर वळवून घेऊ नये दोन्ही बाजूच्या लोकांनी, सदस्यांनी, अशी माझी विनंती आपण करा. अध्यक्ष महोदय, मी पण या सदस्य आहे या सभागृहाचे खूप वर्ष, मी सुद्धा मंत्री राहिलेले. मी जेव्हा बोलते तेव्हा मी जबाबदारीने बोलते. जर मी खोटं बोलते तर त्यांनी सांगावं. पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी असंसदीय शब्द वापरला का, मी कुठली शिव्या वापरल्या का, मी कुठला चुकीचा शब्द वापरला का की तुम्ही मागे घ्यावा. तुम्हाला जर असं वाटतंय तुमच्या उत्तरामध्ये येऊ द्या. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही पण ऐकल्यात खूप गोष्टी, ऐकायची नाही ही ना सन्माननीय माझी सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान आहे की त्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की ही जेव्हा आम्ही भूमिका मांडतो, ही भूमिका आम्ही लोकांसाठी मांडतो ना, लोकांची मांडतो ना. आम्ही इथे कशासाठी येतो, ज्यावेळी आम्ही बोलतो तर ऐकून पण घ्यायची भूमिका नसेल तर कशी होणार अध्यक्ष महोदय. हा, आयुक्तांच्या बाजूने जर मंत्री म्हणून बोलायला लागले की ते असं नाहीये तर चुकीचं आहे. ऐकून घ्या, जे आपली प्रथा आहे, खाली बस. आपली प्रथा आहे की प्रत्येक पक्षाचा सदस्य जो पहिला बोलतो त्याला पण जास्त बोलतो, अशी आपली प्रथा आहे. त्यामुळे या काँग्रेस पक्षाचे पहिले सदस्य आहेत, आपण आशिष शेलार साहेबांनाही बराच वेळ दिला, त्यांनाही पण वेळ देऊ, आणि त्यानंतर जे सदस्य बोलतात तो त्यांच्या वेळेतून तो कमी होईल. त्यामुळं नको अहो काय सागर साहेब, तुम्ही ज्येष्ठ आहात, बोला. प्रस्ताव मांडला गेला अध्यक्ष महोदय, तेव्हा या प्रस्तावाची वेळ ठरली होती. आमच्याकडनं सत्ताधारी पक्षाकडनं सन्माननीय सदस्य